साताऱ्याची कैकाड गल्ली काल भीतीनं कमालीची हादरली। भीतीची एक अनामिक कळ कैकाड गल्लीतल्या प्रत्येकाच्या मनात उठली होती। अंधारा रात्री 11 वाजता विचारही करवत नाही असा प्रकार कैकाड गल्लीत घडला। जीवाचा थरकाप उडवणारा हा प्रकार नेमका काय होता बघूयात। नाच गेले संडासला आणि त्या आत बसवलेलं बघितलं तसं भूतासारखं दिसत। पोरगी डबा टाकून थोडं बोंबलत आली। गाडीवरून बघितलं तसं तो गाडीवरून उलटा पाटात आला। अहो एका भूतासारखं नुसतं असं केस बस सोडून। साताऱ्यातली कैकाड गल्ली, गल्लीच्या कोपऱ्यावरचं सार्वजनिक शौचालय आणि त्या शौचालयात बसवलेला एक अघोरी पुतळा। अकरा वाजताच्या अंधाऱ्या रात्री हे असं काहीतरी समोर आलं तर आपलं काय होईल याची कल्पनाही करवत नाही। साताऱ्याच्या कैकाड गल्लीतल्या 2 बायका शौचासाठी गेल्या आणि संडासातला तो पुतळा बघून त्यांच्या पोटातली कळ छातीत गेली। गेले संडासला आणि त्या आत बसवलेलं बघितलं तसं भूतासारखं दिसत। पोरगी डबा टाकून थोडं बोंबलत आली। नातो तिकडून कामावरनं ह्या टायमाला 11च्या टायमाला दुकान बंद करून येतो। त्यानं गाडीवरून बघितलं तसं तो गाडीवरून उलटा पाटात आला। तर कुणी केलंय कुणी नाही। अहो एका भूतासारखं नुसतं असं केस बस सोडून आणि एक तुम्हाला सांगते पुढून निवड आहे। अहो सांगता एखाद्याला अटक येईल, एखादं घाबरून मरण पडल असं नाही। 2 बायका तिथं मेले की घाबरून। बायकांच्या किंकाळ्यांनी अख्खी कैकाड गल्ली जागी झाली आणि मग काय, शौचालयात आलेल्या या अघोरी पाहुणीची चौकशी सुरू झाली। एक जण टॉयलेटला आली, एक लेडीज आली टॉयलेटला, तर ते बघूनच तिनं पाणी ओतलं आणि पळत सुटली। इकडं कैकाड गल्लीतली आली होती। ते म्हणजे तिथं स्टॅच्यू आहे हे माहितीच नाही। मग शेवटी एक दगड मारला, म्हणजे ते हलतंय का वगैरे असं काय बघितलं तर ते स्टॅच्यू असल्यामुळे ते दगड मारल्यामुळे ते हे झालं, पडलं आणि मग ते माणसांनी उचलून बाहेर ठेवलं। म्हातारी कोतारी तर चळचळा कापत होतीच, पोरांच्या अंगात पण कापरं भरलं। काल पप्पा खाली आले ना तेव्हा मला भ्या वाटलेलं, तेव्हा मी रडलेले। भूत नव्हतं, पुतळा होता। कुणी तर ठेवलेला संडासामध्ये, एक बाई घेऊन पळूनच गेली। बरं, या पुतळ्याला ठेवणाऱ्या कार्ट्यांनी पुतळ्याला नीट सजवलं होतं, म्हणजे मध्यरात्री कुणी त्या पुतळ्याला पाहिलं की हार्टफेल कन्फर्मच समजा। एक भाऊला कुणीतरी ठेवलेलं, त्याला साडी बिडी निसून केस बिस चांगले लावून लिपस्टिक वगैरे सगळं लावून ठेवलं होतं। ते सेम भूतासारखंच दिसत होते हाडळीवाणी। मी गडबडीत गेले आणि ते बाथरूम केली नाही काय नाही, तसंच डबडं फेकलं। उमेरी घामेरी होऊन मी घरी आले। पण त्याला अगदी साडी बिडी गुंडून लिपस्टिक लावली, भोळे कोरले, ते डोक्यात पदर बिदर घेतलेला आहे, पांढरी साडी आहे। मग ते भेण्यासारखंच होतं ना, ते चेहरा त्याचा विचित्र सारखा होता। पण परिणाम इतका भयंकर झालाय की 2-3 बायका तापानं फणफणत आहेत आणि बाकीच्या बायका आता त्या दिशेला फिरकेच नात। आता पोलीसही या असल्या अघोरी प्रँक वाल्यांच्या मागे लागले। तर चेष्टा आणि हे प्रँक केली पाहिजे, पण त्याच्यात थोडासा लक्ष हे पण ठेवला पाहिजे की याचा परिणाम दुसऱ्या व्यक्तीवर काय होऊ शकत, आणि शक्यतो असा पब्लिक प्लेस मध्ये टाळला लोकांनी करणं तर जास्त चांगलं राहील। इंटरनेटवरचे प्रँकवाले अघोरी व्हिडिओ पाहून आपल्या लोकांना घाबरवण्याचे उद्योग करणाऱ्यांना पोलिसांनी अशा ठिकाणी फटकवलं पाहिजे ना की रोज शौचालयाला जाताना त्यांना त्या फटक्यांची आठवण झाली पाहिजे। राहुल तपासे, एबीपी माझा, सातारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।